उद्धव ठाकरेंचा पाहणी दौरा कसा? आज उद्धवजी ठाकरे साहेब संभाजीनगरातील काही शेतकऱ्यांच्याही भेटी घेणार आहेत. एक ग्रामीण भागामध्ये विशेषतः संभाजीनगर तालुक्यामध्ये एक दोन गावात उद्धवजी ठाकरे साहेब शेतकऱ्यांची बांधावर जाऊन संवाद साधणार आहेत. पेरणी कशा पद्धतीनं चालू आहे, बी बियाण्याची स्थिती काय आहे, पिकाला भाव काय मिळणार आहे, कोणत्या अपेक्षेनं आपण हे पीक घेतोय, एक जनरली अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी उद्धवजी ठाकरे साहेब शेतकऱ्यांच्या बांधावर सुद्धा आज जाणार आहेत. भाजपकडे सरकारमध्ये आहे, मोठी पार्टी, राष्ट्रीय पार्टी त्यांची प्रतिमा आहे, असं असताना सुद्धा त्यांच्याकडे लोक सोडून तुमच्याकडे काय यायला लागले? भाजपमध्ये काही असंतोष वाटतोय का तुम्हाला? काही कारण दिसतात? हे पहा, भारतीय जनता पार्टी मोठी, आता आपल्याकडे ग्रामीण भागात म्हणे मोठा घर पोकळ वासा. घर भारतीय जनता पार्टीचं निश्चित मोठं झालं असेल, पण त्यांचा वासा पोकळ झालेला आहे. कारण भारतीय जनता पार्टीत अनेक पक्षातले लोक आले आणि बेसिक भारतीय जनता पार्टीचे लोक बाजूला पडलेले आहेत, दबले गेलेले आहेत. नुसतं जिंकणं म्हणजे पक्ष मोठा होणं असं नसतं. ठीक आहे, जिंकणं एक क्रायटेरिया निश्चित राजकीय पक्षाचा असतो, हे मान्यच आहे. पण नुसतं जिंकून पक्ष मजबूत होतो अशातला काही भाग नाही. त्याचं उदाहरण भारतीय जनता पार्टी आताच्या घडीला आहे. पोकळ घोषणा, पोकळ मोठे दावे करायचे, प्रत्यक्षात संघटनेच्या बेसिक कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष करायचे, अशी परिस्थिती आत्ताच्या घडीला भारतीय जनता पार्टी. त्याच्या उलट शिवसेना ठीक आहे, आमच्यातली गद्दारी झाली असेल, आमच्यातून काही लोक गेले असेल, सत्ता गेली असेल, पण आम्ही संघटनेचा जो मूळ ढाचा आहे याला प्राणपणाने जपण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मला वाटतं त्या ढाच्याच्या आधारावर संघटन पुन्हा उभं राहत असतं. भारतीय जनता पार्टीचा असा ढाचा 100% ढासळलेला आहे. जरंगे पाटलांचा दौरा सुरू झाला, त्या दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळतो. जरंगे पाटील मागणी केली की कुणबी आणि मराठा एकच आहे, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करून ती टिकवावी सुद्धा, असे मी सरकारला आवाहन केले. आणि 13 तारखेनंतर आमचा इशारा जो आहे तो सरकारला झेपणार नाही, असंही जरंगे पाटील. फक्त जरांगे पाटलांचं आंदोलन जन आंदोलन आहे, त्याचा निश्चित आम्ही आदर करतो. आणि मराठवाड्याचा जर विचार केला तर उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, पूर्व विदर्भ असेल, पश्चिम विदर्भ असेल, संपूर्ण उत्तर महाराष्ट्र असेल, इथं कुणबी आणि मराठा एकच आहे. त्यावेळेस पंजाबराव देशमुखांनी आवाहन केलं होतं मराठ्यांना की कुणबीचे प्रमाणपत्र घ्या, तर त्यावेळेस मराठवाडले लोक फार पाटीलकीच्या तोऱ्यात होते आणि या तोऱ्यामुळं कुणबीचं प्रमाणपत्र त्यावेळेस घेतलेलं नाही किंवा दिलं गेलं नाही. पण ज्या निजाम सरकारच्या नोंदी आहेत, आमच्याकडच्या जुन्या ज्या नोंदी आहेत गाव पातळीवरच्या, मग समजा आता एक उदाहरण द्यायचं तर 67ला एक देवीच्या रोगाचं एक मोठे साथ होती, त्यावेळेस देवीच्या रोगाची हे करत होते, लस दिली जात होती, त्याचे दाखले प्रत्येक ठिकाणी. त्याच्या आधीचे काही दाखले, खासरा आहे शेताचे, आता आमच्याकडे 350-400 वर्ष जुनं आमच्या शेताचं, त्याच्यात कुणबीच लिहिलेलं आहे सगळं. आमच्या शेताच्या सगळ्या कागदपत्रात सगळ्याकडे कुणबी लिहिलं आहे. आणि त्याच्यामुळे असंच मराठवाड्यात सगळीकडे आहे. आणि म्हणून मला वाटतं कुणबी विषय, मराठवाड्यातल्या मराठा समाजाचं कुणबी ही जी भूमिका जरांगे पाटील मांडतात, ही भूमिका फार चुकीची असं बिलकुल म्हणता येणार नाही. मराठा खवाळा तर विधानसभेत सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार. हे तर आता दिसलेलंच आहे ना, लोकसभेत हे दिसलेलंच आहे. मला वाटतं विधानसभेत याच्यापेक्षा तीव्रतेने हे सगळं दिसेल, कारण हे सरकार जाणीवपूर्वक समाजासमाज भांडणं लावण्याची भूमिका घेत आहे. आणि मला वाटतं या सगळ्या समाजाला एक गुण्यागोविंदानं नांदवण्याची भूमिका ही सरकारची असली पाहिजे. त्याच्यासाठी पुढे कशा पद्धतीने जायचं सरकारने ठरवलं पाहिजे. परंतु सरकारला मला असं वाटतं समाजात भांडण असावे, दंगली व्हावेत असंच वाटतं. कारण तो कॅच घेण्यावरून मुख्यमंत्र्यांनी टीका केली होती. तर काय आता सरकारचं क्लीन बोल्ड उडायची वेळ आली? हे बघ, हे सरकार आता एकही धाव काढत नाही, एकही रन या सरकारकडून आत्ताच्या घडीला निघत नाही. आणि रन निघत नसेल या सरकारकडून, या सरकारला कोणत्याही राहण्याचा अधिकार नाही. या सरकारने स्वतःहून हे मैदान सोडलं पाहिजे. अशा प्रकारची स्थिती जर नाही सोडलं तर मला वाटतं जनता यांना हे मैदान सोडायला भाग पडेल.
खरी शिवसेना राष्ट्रवादी कुणाची या संदर्भात जुलैमध्ये फैसला येण्याची शक्यता आहे. 15 जुलै, 16 जुलै आणि 19 जुलैला सुनावणी. जनतेनं तर महाराष्ट्रातल्या सांगितलेलंच आहे, दाखवलेलंच आहे मतदानाच्या अधिकारातून की खरी शिवसेना कोणाची, खरी राष्ट्रवादी कोणाची. मग आता सुप्रीम कोर्टाचा निकाल येणं हे फॉर्मॅलिटी बाकी असं मला वाटतं. उदय सामंतांनी तुमच्यावरती टीका केली आहे की हे जे शिवसंकल्प मेळावे तुम्ही घेताय तर ते सोबत लढण्यासाठी चालू आहे का स्वतंत्र लढण्यासाठी चालू आहे, असा त्यांचा प्रश्न आहे. मला असं वाटतं उदय सामंतांनी आधी स्वतःची काळजी करावी, स्वतःच्या पक्षाची काळजी करावी की आज भारतीय जनता पार्टी तुमच्याविषयी काय भूमिका घेते, राष्ट्रवादी तुमच्याविषयी काय भूमिका घेते, तुम्ही त्यांच्याविषयी काय काय बोलता, आणि मग आम्ही कसं लढायचं, काय लढायचं ते आम्ही आमचं बघू. आम्हाला फार सल्लागारांची फार आवश्यकता असं मला वाटत नाही. महंत विठ्ठल महाराज शास्त्री म्हणून एक आहेत, ते असं म्हणतात की पालखी सोहळ्याचा मार्ग देवेंद्र फडणवीस नक्की पूर्ण करतील आणि भविष्यात देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील. हे भारतीय जनता पार्टीनं ठरवायचं आहे. भारतीय जनता पार्टीच्याच मनात देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री किंवा या राज्याचं नेतृत्व करावं का नाही करावं अशा प्रकारची भारतीय जनता पार्टीचीच मानसिकता आहे. त्यामुळं महंत म्हणून याच्यात काय होणार आहे, महंत म्हटल्याने लगेच भारतीय जनता पार्टी लगेच महंताचं ऐकेल अशा प्रकारची स्थिती मला मुळीच वाटत नाही. अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांनी प्रवक्त्यांना संधी दिली आहे की माहितीची बदनामी होईल असं कोणी वागू नका आणि एकमेकांच्या विरोधामध्ये प्रवक्त्यांनी बोलू नये अशी संधी दिली. मंत्र्यांनी बोलावं, प्रवक्त्यांनी बोलू नये असा त्याचा अर्थ आहे. संविधानाबाबत विरोधकांनी जनतेमध्ये गैरसमज निर्माण केला असं अजित पवार म्हणतात. गाफील राहू नका, विरोधकांच्या चुकीच्या प्रचाराला हाणून पडा. अजित पवार तर विरोधक खोटं बोलत होते, आपणही गाफील राहिलो हे फडणवीस आहेत. मला असं खोटं बोलून आतापर्यंत तुम्ही सत्ता मिळवलेली, त्यामुळे आमच्यावर अशा पद्धतीनं बोलण्याचा यांना नैतिक अधिकार नाहीये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.